विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज याचं एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे. ही एक्झाम तुमची 31 डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका याचे फॉर्म भरणं देखील चालू आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेकरिता आपण इंजिनिअरिंग किंवा अग्निशमन फायरमन याकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सामान्य ज्ञान हा टॉपिक कॉमन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक घेतला आहे. त्यावर आपण 100+ प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला हेल्प होईल. आपल्याला नाशिक महानगरपालिका याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल 19,000 प्रश्न फक्त 499 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तसेच GMC परीक्षेकरिता देखील तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हे दोन्ही कोर्स खरेदी करण्याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. कोर्स परचेस करण्याची आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर याचं जे राईट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. आपल्याला ऑप्शन रीड करायला जर टाईम हवा असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी टाईम घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ऑप्शन 1, बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर ते जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या ठिकाणी आहे. आणि आपण जेवढे प्रश्न बघतोय ना तर ते विद्यार्थी मित्रांनो वारंवार परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहेत ते आपण या ठिकाणी इन्क्लूड केले. त्यामुळे काळजीपूर्वक बघा, तुम्हाला परीक्षेत याचा नक्की फायदा होणार आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली या ठिकाणी आढळतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण हे ऑप्शन 3, जायकवाडी आहे. आणि जायकवाडी धरणाला नाव काय दिलं आहे? जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर ते शहर आहे पंढरपूर. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? उत्तर आहे विदर्भ. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? उत्तर आहे ज्वारी. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? उत्तर आहे नाशिक. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर ऑप्शन 2. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर. मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर तो आहे मुंबई शहर. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे रायगड जिल्ह्यात. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? उत्तर आहे बीड. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? उत्तर आहे अजिंक्यतारा. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती आहेत पुणे जिल्ह्यात. महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पुणे. गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ते आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कुठे आहे? ते आहे हरिपूर या ठिकाणी.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? उत्तर आहे पांझरा या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, जे GMCसाठी जे मटेरियल आपण तयार केलं आहे त्याची प्राईस आहे 499, परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला 249 रुपीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. याकरिता GMC 250 हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून. तसेच नाशिक महानगरपालिकेकरता अग्निशमन फायरमन याकरिता, तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. सर्व कोर्स परचेस करण्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. क्वालिटी कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, तर नक्की ॲप डाउनलोड करा. फ्री ऑनलाईन टेस्ट आहेत, त्या तुम्ही एकदा द्या आणि त्यानंतर कोर्स परचेस करू शकता. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तो उत्तर आहे पांझरा. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता आहे? तर तो आहे 1 मे 1960. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे निफाड. महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कुठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर ते आहे आंबोली. आणि आंबोली हे जे ठिकाण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? उत्तर आहे यवतमाळ. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तो आहे 6वा. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? उत्तर आहे विदर्भ. केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा? तर तो आहे जळगाव. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा? तो आहे नाशिक. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर ते आहे नागपूर. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? तर ते आहे एकूण 4. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर ते आहे 6. कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे? तर ते आहे तेरेखोलची खाडी. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर तो आहे गोंदिया जिल्हा. कोरको ही अनुसूचित जमात कोठे राहते? तर ती राहते मेळघाट या ठिकाणी. हळदी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर तो आहे सांगली. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा? तर तो आहे रत्नागिरी. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट किंवा एक्झाम अपडेट हवे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्ञानवंदन एज्युकेटर. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा? तो आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर ते आहे मुंबई. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला चालक, यंत्रचालक, अग्निशमन, फायरमन याकरिता विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तुम्हाला सर्व हे जे मटेरियल आहे ते मराठी भाषेत आपण उपलब्ध करून देतो आहे. 2500+ प्रश्न यामध्ये असणार आहेत. 50+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 299 रुपये. लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिकेसाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आले आहेत, तर नक्की परचेस करा आणि अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. हा कोर्स परचेस करण्याकरिता आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगकरिता 12,000 प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज भेटून जातील. ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे, नोट्स देतो आहे तुम्हाला. बघू शकता, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हा देखील कोर्स आपण परचेस करायचा आहे. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. 15,000 प्रश्न आहेत. ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 499. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो पुस्तक घ्यायला गेले तर पुस्तक तुम्हाला 800 रुपयाला भेटतं, परंतु या ठिकाणी तेच प्रश्न तुम्हाला प्लस ऑनलाईन टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि कोर्स परचेस करायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. थँक्यू.